श्रोतेहो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता उन्हाळा चांगलाच तापू लागलाय आणि त्यासोबतच सुरुवात झालीये ती वेगवेगळ्या आजारांना. अशा वेळेला उन्हाला नेमकं कसं तोंड द्यायचं, उष्णतेपासून आपला बचाव कसा करायचा आणि यासाठी दैनंदिन आहारात नेमके काय बदल करायचे, ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ आहार तज्ज्ञ डॉक्टर सीमा पांडे मॅडम. मॅडम, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार. वाढत्या तापमानामुळे सध्या काय समस्या निर्माण होत आहेत आणि योग्य आहार घेऊन आपण त्या नियंत्रित करू शकतो का? वाढत्या तापमानामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्याला आपण डिहायड्रेशन असं म्हणतो. हो. थकवा येतो, चक्कर आल्यासारखं होतं, गळून गेल्यासारखं वाटतं आणि भूक लागत नाही, जेवायची इच्छा होत नाही, आपली त्वचा सुद्धा कोरडी पडल्यासारखी होते. आणि आपण जर आहार योग्य घेतला तर नक्कीच याच्यावर नियंत्रण करू शकतो. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर आहारामध्ये आपण पाणी जास्त प्रमाणामध्ये प्यायला हवं. म्हणजे एक 8 ते 10 ग्लासेस पाणी आपण प्यायला हवं. त्याचबरोबर पेय पदार्थ घ्यावे. पेय पदार्थ म्हणजे लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, पन्ह, सरबत यांसारखे पेय पदार्थ आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपली पाण्याची जी गरज आहे ती पूर्ण होते. त्याचबरोबर मग आपण पचायला हलका आहार घ्यावा. रसाळ फळं आणि मोसमी भाज्यांचा वापर करावा, कारण फळांमधून सुद्धा पाण्याचं प्रमाण आपल्याला मिळतं, भाज्यांमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं. तर अशा अन्न पदार्थांचा आपण आहारात वापर केला तर आपण या वाढत्या तापमानाला नक्कीच प्रतिकार करू शकतो. म्हणजे शरीराची ताकद आपण नक्कीच तेवढी वाढवू शकतो. अगदी. ह्या सगळ्या बदलांसाठी आपला दैनंदिन जो आहार असतो म्हणजे वरण भात भाजी पोळी यामध्ये आपण काही बदल करायला हवेत का? जसं ऋतू बदलतो ना तसं आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं. आता वाढतं तापमान वाढत आहे, ऊन वाढत आहे, तर अशा वेळेला आपल्या शरीराला वाढलेल्या उन्हाचा प्रतिकार करण्यासाठी त्या पद्धतीचं अन्न किंवा त्या पद्धतीचा आहार घेणं आपण गरजेचं आहे. म्हणजे जसं आपण ताजं अन्न घ्यायला हवं. आता याच्यामध्ये गंमत अशी की ताजं आणि फ्रेश अन्न खा असं सगळेच सांगतात, पण ताजं अन्न म्हणजे नक्की काय खायचंय हे सुद्धा लोकांना क्लिअर नसतं. कारण मला इथे सांगावंसं वाटतं की ताजं अन्न म्हणजे कधी कधी असं होतं की रात्रीचंही सकाळी खायचं तर असं वाटतं की हे ताजंच आहे, रात्रीचंच आहे, किंवा सकाळचंही दुपारी खायचं तर असं एक म्हटलं जातं की नाही बा, आम्ही सकाळचं संध्या दुपारी नाही खात, म्हणजे हे ताजं नाही. ताजं म्हणजे नक्की कसं हे इथे मला स्पष्ट करावंसं वाटतं. तर ताजं अन्न खायचं म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा अन्न पदार्थ पुन्हा गरम करायची इच्छा होत नाही, अन्न गरम केल्यानंतर तो तसाच खावासा वाटतोय, म्हणजे ते ताजं अन्न असं समजा. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणून ताजं अन्न खा, शिळं अन्न खाऊ नका. हलकं म्हणजे पचायला हलकं आणि कमी तेलकट असं अन्न खा. त्यानंतर खूप तळलेले पदार्थ टाळा, कारण त्याच्यामुळे परत पाणी पाणी होतं. दिवसामधून 8 ते 10 ग्लासेस पाणी हे आपण पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ताक, मठ्ठा, लिंबू पाणी पेय पदार्थांचे उपयोग असे असतात की पेय पदार्थ आपल्या शरीरातली पाण्याची गरज तर भागवतातच, ते तर अगदी म्हणजे पहिलं त्यांचं कार्य आहे. पण त्याचबरोबर आपल्याला समाधान, आपण अन्न घेतल्यानंतर आपण जेवलोय ही तृप्तीची भावना जी आहे ना ती पेय पदार्थ देतात. आणि म्हणून पेय पदार्थांचा समावेश हा करणं गरजेचं आहे आणि उन्हाळ्यात तर नक्कीच करायला हवं. मॅम, आता जसं हे तर आपण एक ॲव्हरेज जे हेल्दी नागरिक आहेत त्यांच्याविषयी आपण हे बोललो. पण वयस्कर व्यक्ती असतात घरात किंवा लहान मुलं असतात, छोटी बाळं असतात. मग त्यांच्या आहारात आपण काही बदल करायला हवेत का उन्हाळ्यानिमित्त? हो, वयस्कर व्यक्ती आहेत, जसं आता त्यांना दाताचे प्रॉब्लेम असतात, दात पडायला लागलाय किंवा पचन क्षमता ही सुद्धा कमजोर व्हायला होत असते. तर अशा वेळेला पचायला सोपं हलकं अन्न म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर खिचडी तर राष्ट्रीय अन्न आहे आपलं. तर खिचडी, मुगाच्या डाळीची खिचडी आपण देऊ शकतो किंवा मुगाची डाळ आणि भात असं देऊ शकतो किंवा वरणफळं, म्हणजे ज्याच्यातनं पोट भरलं ती पण भावना येईल आणि पचायला पण सोपं होईल. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर असं द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे वयस्कर व्यक्तींना द्रव पदार्थांची सुद्धा कमी त्यांच्या शरीरामध्ये होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. पेय पदार्थांचा वापर त्यांच्याही आहारात यावा. खूप गोड किंवा खूप मीठ असणारे जे विकतचे पदार्थ आहेत ते वारंवार देऊ नये, टाळावेत. लहान मुलं असतील तर दुधाचे पदार्थ आहेत त्यांचाही वापर करायला हवा.
ताजे मोसमी फळं भाज्या हे सुद्धा आपण त्यांना वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलं या दोघांनाही द्यावेत आणि त्यांच्या गरजा त्यानुसार पूर्ण होतील अशा पद्धतीचा आहार आपण द्यायला हवा. ती बरोबर. मॅडम, आपण भाज्या आणि फळं यांचा जेव्हा म्हणतो की यांचा आवर्जून समावेश करायला हवा, तर नेमक्या कोणत्या भाज्या? कारण आता या सगळ्या विदेशातल्या भाज्या पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात मिळतात. ब्रोकोली झालं किंवा आणखीन वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरची झाल्या. तर अशी कुठली विशिष्ट फळं किंवा भाज्या तुम्ही सजेस्ट कराल का की याचा आवर्जून समावेश असायला हवा? काय असतं ऋतुमानानुसार ज्या भाज्या आहेत ना त्यांच्यामध्ये ती बरोबर ताकद असते की त्या भाज्या किंवा ती फळं जर आपण घेतली तर आपण बरोबर आपली कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये आपण काकडीचं सेवन केलं, दुधी भोपळा, काकडीचं पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. त्यामुळे काकडी जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्याचं काम काकडी करते. दुधी भोपळा आहे, दोडका आहे, पालक आहे. तर अशा भाज्या आपण नक्कीच आहारात घ्यायला हव्यात. त्याच्यानंतर टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी यांसारखी फळं घ्यायला हवीत. आता इथे यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही सगळी जी फळं आहेत ही फळं रसाळ फळं आहेत. म्हणजे टरबूजमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे, खरबुजामध्ये आहे, आंबा आहे. म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत की एकतर जीवनसत्व आणि खनिजांनी ही समृद्ध आहे. त्यानंतर खाल्ल्यानंतर आपल्याला खूप समाधान मिळतं आणि तिसरी गोष्ट रसाळ आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती फळं ही आवर्जून घ्यायला हवी. त्यानंतर भाज्यांमध्ये मी पालकाबद्दल विशेष असं सांगेन की हे सगळ्या ज्या भाज्या आहेत ना या कमी कॅलरी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उष्मांक किंवा कॅलरीज कमी मिळतील अशाच भाज्या त्याला हलक्या आहेत. पालकाबद्दल विशेषत्वाने मी असं सांगत होते की पालकाबद्दल आहे. पालकाची भाजी जेव्हा आपण करतो ना आपण जे अन्नपदार्थ करतोय खातोय ते खाताना सुद्धा ते कशा पद्धतीने खाल्ले पाहिजेत याचं सुद्धा एक शास्त्र असतं. म्हणजे आता पालकाची भाजी आपण खातोय पालकामध्ये लोह आहे. तर लोहाचं पचन होण्यासाठी म्हणून पालकाची भाजी करताना आपण त्याच्यात टोमॅटो घातला किंवा लिंबू पिळलं तर ती अधिक समृद्ध होईल आणि आपल्याला जास्त पौष्टिक होईल. याचं कारण असं आहे की पालकातल्या लोहाचं शोषण होण्यासाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असते. जे जीवनसत्व क टोमॅटोमध्ये आहे, लिंबामध्ये आहे. हा पालकाची भाजी खाताना आपण आवळ्याचं लोणचंही खाऊ शकतो. आवळ्यामध्ये तर जीवनसत्व क अगदी म्हणजे समृद्ध प्राप्तिस्त्रोत असा समजला जातो आवळा म्हणजे आहे तो. तर त्यामुळं ह्या भाज्या खाताना त्या तशा पद्धतीने जर खाल्ल्या तर त्याचा फायदा अधिक होतो शरीराला. म्हणजे त्या कॉम्बिनेशनही समजून आपण जर ह्या पदार्थांचा समावेश केला तर नक्की फायदेशीर होईल. अगदी 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 नक्की. एक प्रश्न आता तुम्ही ही माहिती सांगत असताना माझ्या मनात आलं की व्हॉट्सअपवरती किंवा सोशल मीडियावरती खूप असे व्हायरल मेसेजेस आहेत की 5 लिटर पाणी प्यायला हवं, कुणी म्हणतो 8 लिटर प्यायला हवं उन्हाळ्यापासून बचावासाठी. तर तुम्ही एक तज्ञ म्हणून काय सजेस्ट कराल? आणि कुठलं पाणी म्हणजे माठातलं पाणी, फ्रीजमधलं पाणी, बर्फाचं पाणी नक्की काय योग्य आहे? बघा माठातलं पाणी जितकं नैसर्गिक गोष्टींचा वापर आपण करू तितकं आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर आहे. त्यामुळे माठातलं पाणी प्यावं आणि पाणी किती प्यावं तर आपल्याला तहान लागते ना तेव्हा आपण पाणी पिलं पाहिजे. तहान तेव्हा लागते जेव्हा आपलं शरीर क्रियाशील असतं. जेव्हा आपण बैठे काम करतो ना आणि एसी मध्ये बसून असतो त्यावेळेला आपल्याला तहान लागत नाही. आपण मार्क करा आपण की त्यावेळेला आपलं शरीर क्रियाशील नसतं आणि आपल्याला तहानही लागत नाही. साधारणपणे शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर 2 ते 2.5 लिटर पाण्याची गरज असते. परंतु तहान लागते तेव्हा जरूर पाणी प्यावं आणि तहान लागण्यासाठी शरीर क्रियाशील असणं गरजेचं आहे. क्रियाशीलता जितकी अधिक तितकी तहानही लागेल आणि भूकही लागेल. बरोबर. म्हणजे नुसतं म्हणताय म्हणून राईट. कारण पाण्याबद्दल मी इथे नक्की सांगेन पाणी भरपूर प्या. पण भरपूर ह्याचा अर्थ काय असतं कुठलंही पोषक तत्व आहे किंवा कुठलाही अन्नपदार्थ आहे हा जेव्हा प्रमाणाच्या बाहेर प्रमाणापेक्षा जास्त आपण घेतो ना तर तेव्हा त्याचाही वाईट परिणाम होतो. तर त्यामुळे शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे की तहान लागते ना जरूर पाणी प्या. पण उगाच पाणी म्हणजे एक्सेसिव्ह ईटिंग हे सुद्धा चुकीचं आहे. यालाच जोडून एक प्रश्न आहे मला की इतक्या उकाड्यामुळे लोक हैराण होतात आणि कोल्ड्रिंक्सच्या तर ऍडव्हर्टाइजमेंट दिवसभर सगळीकडे सुरू असतात. तर मग त्या कोल्ड्रिंक्सचा खरंच उपयोग होतो का तापमान कमी करायला शरीराचं? नाही. उलट कोल्ड्रिंक्सचा घातकच परिणाम होतो. आरोग्यावर गंभीरच परिणाम होतात, वाईट परिणाम होतात. याचं कारण असं की कोल्ड्रिंक्समध्ये साखर जास्त प्रमाणात असते.
हो. आणि पोषण तर काहीच मिळत नाही कोल्ड्रिंक्समुळे. आपल्याला असं वाटतं की आपण कोल्ड्रिंक्स पिलंय तर आपल्या शरीरामध्ये पाणी गेलंय आणि त्यामुळं शरीर एक थंड होईल. पण असं होत नाही. शरीराला उलट अति जास्त साखर मिळत असल्यामुळे त्याचे वाईट परिणाम होतात आणि त्याच्यामुळे वजन वाढू शकते, इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोल्ड्रिंक्स घेऊ नका. मॅम, उन्हाळ्यामध्ये त्वचा जनरली कोरडी पडते कारण शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं व्यक्तिशः. हो. त्यासाठी खूप जणांना मी बघितलंय की त्या खूप कॉस्टली क्रीम्स मिळतात, सनस्क्रीन मिळतात. त्या लावतात आणि आपली त्वचा मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काय सांगाल की आहारामध्ये काही बदल करून आपण आपली त्वचा चांगली ठेवू शकतो? हो. शुद्ध साजूक तुपाचा वापर करावा. त्यामुळे मॉइश्चरही होईल. शुद्ध साजूक तूप अन्न पचनासाठी सुद्धा मदत करतं. आणि मी म्हणेन खोबऱ्याचं तेल लावावं. खोबऱ्याचं तेलाचा गुणधर्म हा आहे की ते थंड आहे. आणि आपण जर हाताला किंवा आपल्या पूर्ण शरीराला खोबऱ्याचं तेल लावलं ना तर आपोआप मॉइश्चर हे होतं, मेंटेन होतं. त्यामुळे स्किन आपली ड्राय होत नाही, कोरडे पडत नाही त्वचा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी इथे असं सांगेन की सतत गरज नसताना सतत जेव्हा आपण लिक्विड सोपनी किंवा साबणाने वारंवार हात धुतो ना तर ते टाळावं. असं जर कोणी करत असेल तर ते टाळावं. कारण त्यामुळे ड्रायनेस म्हणजे ऑलरेडी काय असतं की तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे तळपाय हे गरम होतात. तर त्यामुळे ते तेलाची गरज असते शरीराला, तेलाची, तुपाची. तर अन्नपदार्थ जितकं आपण घेतो ना म्हणजे साजूक तुपाचा वापर जसा आपण आहारात करतोय अगदी त्याचबरोबर आपण खोबऱ्याचं तेल जर रात्री हातांना लावलं, पायांना लावलं तर कुठलंच महागडं क्रीम वापरण्याची गरज नाहीये. खूपच छान ही माहिती तुम्ही दिलीत. एक समारोपाचा म्हणून प्रश्न असा विचारते की आमच्या श्रोत्यांना आपण काय संदेश द्याल की त्यांनी आहारात नेमके कसे बदल करायला हवेत? मी तर म्हणेन घरातून बाहेर जाताना उपाशीपोटी जाऊ नका. थोडंसं खाऊन जा. दुसरी गोष्ट अशी की पाण्याची बाटली सोबत ठेवा. आणि तिसरी गोष्ट अशी की जर खूप जास्त वेळ थांबायचं असेल बाहेर तर काहीतरी सोबत ठेवा. म्हणजे हे चक्कर येणं किंवा स्ट्रोक येणं ओके ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी राईट. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आहार जो आहे हा आहार योग्य संतुलित आहार असावा आणि जीवनशैली योग्य असावी. कारण जीवनशैली योग्य असेल तर आपल्याला तहान लागेल तर आपल्याला भूक लागेल. नाही तर आपल्याला तहान लागणार नाही, भूक लागणार नाही आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. बरोबर. त्यामुळे घरातून बाहेर जाताना उपाशीपोटी जाऊ नका. थोडंसं खाऊन जा. बाहेर जाताना आठवणीनं पाण्याची बाटली सोबत ठेवा. आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैली योग्य ठेवा. खूपच छान. अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला ही माहिती दिलीत आणि दैनंदिन जीवनामध्ये अगदी नैसर्गिक उपायांनी आपण आपलं आयुष्य किती छान ठेवू शकतो आणि विशेषतः उन्हाळ्याला कसं तोंड देऊ शकतं हे आपण सांगितलं. आज दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण सहभागी झालात यासाठी आपले खूप आभारी आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.